तर नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत प्रधान. मी आलो आहे नवीन ब्लॉग घेऊन तुमच्यासाठी. तर मी निघालो होतो आज देवगडला. देवगडला जाता आम्ही थोडीशी केली आहे ब्लॉगिंग. मस्त इकडं आलो होतो. थोडंसं बॅकग्राऊंड वगैरे एकदम व्यवस्थित होतं. तर काय आम्हाला थांबायचं थोडासा मूड झाला. आम्ही थांबलो थोडंसं वगैरे. इथं फोटोशूट थोडी केली वगैरे. इथं लोकं पण थांबले होते बरेचसे. मग आम्ही थांबलो थोडंसं पाहायला व्ह्यू एकदम व्यवस्थित होता बरं का पण. पण जाता मस्त वगैरे आम्हाला पाणी वगैरे दिसलं. इथं मस्त खूप लोकांनी ऊस लावले होते. ऊसं वगैरे घेतले, खाल्ले-बिल्ले थोडेसे. ते नाही दाखवू शकत कारण आम्ही खूप आत्रप खात होतो. आम्ही इथं निघलो होतो बघा डायरेक्ट देवगडला. देवगडला मस्त पोहोचलो होतो. तर मित्रांनो, आपण देवगडच्या कमानीपाशी आलेलो आहे. तर देवगडची कमान बघा कशी आहे. एकदा उतरून दाखवतो बघा कशी आहे. एकदम व्यवस्थित वाटली मला तर खूप छान वाटली बघायला. जाता ट्रॅफिक होतं आतमध्ये थोडंसं. दादाला म्हटलं इथंच गाडी साईडला लावून टाक कारण खूप लोकांना लावले होते. पण दादा नव्हता ऐकत. दादा म्हणे, "नो रे, इथं नको लावू, इथं चोरं-बिरं असतात." मी म्हटलं, "ठीक आहे, घे पुढं मग." मग काय दादा घेतो. दादाला फक्त तेवढंच लागतं. दादाने घेतली बा गाडी पुढं घेतली. पुढे पब्लिक बघा किती मोकार पब्लिक आहे. एकानं गाडी नव्हती आणली. आमच्या दादासाहेब शिंदेनं गाडी आणली होती इकडे. मस्तपैकी आम्ही आतमध्ये जात होतो. आतमध्ये गेलो बघा आम्ही. ती पब्लिक पब्लिक बघा किती मोठी आहे. पब्लिक पाहून मी तर हैराण झालो. थोडं फास्ट करतो व्हिडिओ कारण खूप मोठा होतोय. चाललो होतो बघा आता आम्ही. आमचा रायडर दादा आणि आम्ही आणि लख्खन भाऊ. आम्ही निघलो बघा. इथं पोहोचलो. हे पहा देवगडची डबल एक कमान आहे. एकदम ही पण खूप व्यवस्थित आणि ओके वाटली. थोडंसं आम्ही पोहोचलो होतो. थोडं तर म्हणलं थोडासा रस वगैरे पिऊ. रस वगैरे पिणं झाल्यानंतर आम्ही निघलो होतो पहा थेट आतमध्ये. आतमध्ये आम्ही थोडंसं इकडं बघितलं. इथं काय दिसलं का ना आम्हाला, काय यायचं नाव नाही माहीत. तुम्ही कमेंटमध्ये सांगून द्या. एकदा व्यवस्थित आम्ही सगळं बघितलं, पाहिलं बघा. आमचं दादासाहेब शिंदे, लखन भाऊ आणि मी स्वतः. आम्ही इथं थोडंसं पुढं गेलो. थोडंसं बॅकग्राऊंड वगैरे बघितलं. थोडे फोटो वगैरे केले 2-4 आणि थेट पुन्हा आतमध्ये चाललो बघा. आतमध्ये आम्ही चाललो बघा आता डायरेक्ट दर्शनाला. दर्शनाला एकदम मोठी लाईन लागली होती. आम्ही सगळ्यात मागं होतो. लेडीजची लाईन खूप मोठी होती. हे बघा आमची बी लाईन खूप मोठी होती. आता आम्ही थेट निघलो होतो दर्शनाला. दर्शन आमचं थोडंसं झालं आहे बघा. आता आम्ही निघलो आहे आणि आता थोडा मला प्रसाद घेऊ. प्रसाद वगैरे घेतला आहे बघा आणि आम्ही थेट निघलो आहे आता घराकडे. घराकडे जाताना थोडंसं डबल एकदा तुम्हाला हे दाखवू शकतो मी. दाखवलं ना तुम्हाला. पहिले बी दाखवलं होतं. थोडं येता प्राचीन काळाचं हे थोडं मंदिर दिसलं. इथं थांबलो होतो थोडंसं. थोडंसं आणि इथं थोडा व्ह्यू घेतला. दर्शन वगैरे घेतले. बाबा दिसले. बाबापाशी थांबलो. माशा वगैरे बघितल्या थोड्या. बाबांना फिशिंग मस्त करत होते. आणि आम्ही आता थेट निघलो होतो बघ घराकडं. घराकडे जाताना आमचा दादा शिंदे मस्त गाडीवर व्हिडिओ काढत होता. आम्ही मागं होतो. मस्त बसलो होतो पेढे घेऊन. आमचा लखन भाऊ, मी. आम्ही मस्तपैकी आता चाललो पण निघलो. आजचा ब्लॉगिंग एवढाच होता. तर चला मित्रांनो, जय महाराष्ट्र. बाय पब्लिक.